दंडवतो वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवतो. तर आपण नामस्मरणाचे महत्त्व आणि नामस्मरणाचे फायदे या विषयावर ऐकणार आहोत. नामस्मरणाचे 10 ठाय. यामध्ये आपण पहिला जो फायदा ऐकलेला आहे तो आहे नामस्मरणाने वेद होतो. नामस्मरणाने वेद होतो. वेदावरून आपण ऐकलं होतं की ज्या नामे लखुदेवबा वेदला, ज्या नामाने लखुदेवबाला वेद झाला तो नामे वेधू. नामस्मरणाने नामे बोधू म्हणजे नामस्मरणाने बोधसुद्धा होतो. जसं माहिमभट्टांना डोमेग्रामी राजमठी स्वामींनी हस्तीचा दृष्टांत देऊन त्यांना बोध झाला, म्हणजे नामस्मरणाने बोधसुद्धा होतो हे आपण ऐकलं. आज आपला तिसरा फायदा आहे की नामस्मरणाने काय होतं. तर नामे अनुस्मरण. तर नामस्मरणाने ईश्वरला अनुसरण्याची इच्छा होते. म्हणजे नामस्मरण जर आपण करत राहिलो तर आपल्याला आवडी होते, परमेश्वराचं ज्ञानही होतं आणि आपल्याला आता या संसारातून निवृत्त व्हावं आणि संसारातून थोडंसं वेगळं होऊन आपण ईश्वर प्राप्त करण्यासाठी अनुसरावे, म्हणजे संन्यास घ्यावा, असा सुद्धा योग हा नामस्मरणामध्येच येत असतो. याचा अर्थ असा आहे की प्रपंच सोडावा आणि परमेश्वराला अनुसरावं. तर हा ज्याचा प्रत्येकाचा विषय आहे. ज्याने परमेश्वराशी आवड झालेली आहे, परमेश्वराने ज्याला बोध दिलेला आहे, आता ज्याला आवड झाली, परमेश्वरावर प्रेम झालं, म्हणून तो त्या परमेश्वर प्राप्तीसाठी तळमळ करतो. हे नामस्मरणाने त्याला होतं आणि तो नामस्मरणाने अनुसरण्याचा योगही त्याला येऊन जातो. जसं नामे अनुसरण या विषयावर डोमेग्रामला असताना देमाईसाला कुष्टी धर्म निरूपण केलं आहे. उत्तरार्ध 144 नंबरची लीड आहे. तर या लीडेवरून स्वामी काय सांगण्याचा हेतू आहे ते आपण ऐकू की देमतीप्रती कुष्ठ धर्म निरूपण हे कशावरून निरूपण करतो आपण. नामे अनुसरण या तिसऱ्या फायद्यावरून. तर गोसावी यांनी मध्ये बसले असताना साधा आली आणि ते गोसाव्यांजवळ येऊन बसली साधा. त्यावेळेस देमाईसासुद्धा आली आणि तीसुद्धा येऊन बसली. मग सर्वजण म्हणतात की साधेव, तुम्ही आंघोळ करायला जा, तुम्ही इथून जा, आंघोळ करून या. तर साधेव उठली, स्वामींना दंडवत करते, श्रीचरणा लागते, धोत्र घेते आणि बाहेरही येते, तिचं वस्त्र घेऊन बाहेर येते. गोसाव्यांनी काहीतरी निरूपण करतील असं तिला वाटत होतं, परंतु देमाईसाला काहीतरी निरूपण करतील. मी तर बाहेर गेली, मला तर नाही सांगून दिलं, पण या देमाईसाला काहीतरी सांगतील म्हणून ती दरवाजाच्या आड लपून ऐकून राहिली आहे. त्यावेळेस स्वामी म्हणतात देमतीला की देमती, तुम्ही गावाला जा. आता देमाईसा गावाहून परत आलेली होती, पण तिच्या मनामध्ये कुठेतरी दोष होता. त्याच्यामुळे स्वामी तिला म्हणतात की तुम्ही आता गावाला जा. ती म्हणते, हे काय जी, सर्व सांडून आलो, प्रपंच सांडून आलो, घरदार सोडून आलो, घर सोडलं, दार सोडलं, भाऊबंद सोडले, सर्वांचा त्याग केला आणि तुमच्याजवळ आलो आणि तुम्ही आता मला गावाला पाठवतात. याचा अर्थ काय सांगत, काय समजायला पाहिजे मी. मग स्वामी म्हणतात की तिचा जो काही दोष होता, मनामध्ये तिला काही अहंकार आलेला होता की मीच संन्यास घेऊ शकतो, मी त्याग करू शकतो, असं तिलाही अहंकार आला असेल. त्यावेळेस स्वामी तिला म्हणतात की काय सांडिले देमती, तुम्ही काय सोडलं. पुर्या एक होता तो मरून गेला, तुझा नवरा होता तो मरून गेला, सहज तुला घ्यायला द्यायला नेसायला काही नव्हतं, खाया प्यायला नव्हतं, काही झालेलं नव्हतं, म्हणून तू बाप भावाच्या घरी आली आणि बाप भावाच्या घरी येऊन त्यांच्या ठिकाणी काम करते, घासभर जेवण करते. मग त्याच्यापेक्षा
तो मनात जो काही दोष आणला त्यापेक्षा या स्वामी गोसाईंच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी येऊन इथून मग आम्ही जे सांगतो तसं जर तुम्ही केलं तर त्यापेक्षा ते चांगलं आहे की ते काही वाईट आहे का? म्हणून आम्ही जेव्हा तुम्हाला सांगू जा, तुम्हाला सांगू या, तसे तुम्ही ऐकायला पाहिजे. तर घरी जाऊन काय आहे, प्रपंचात काय राहिलं आहे? आता कोणी कुणाचं नाही. अहो कोणीतरी सर्व प्रपंचामध्ये स्वार्थ आहे. एकमेकासाठी सर्व जगत आहेत. म्हणजेच पोरगा हा बापाच्या स्वार्थ आहे, बापाच्या ठिकाणी म्हणून जगतो आहे. बाप पोराच्या ठिकाणी स्वार्थ आहे म्हणून जगतो आहे. पत्नी पतीच्या ठिकाणी स्वार्थ आहे, पतीच्या पत्नीच्या ठिकाणी स्वार्थ आहे म्हणून जगतो आहे. एकमेकाच्या ठिकाणी स्वार्थ आहे. कारण जीव स्वार्थपर आहे. जीव सर्व दोषांचा आड आहे आणि तो स्वार्थ संपलं की त्याला कोणीही विचारत नाही. म्हणून कुणी कुणाचं नसतं आणि आपण आपलं स्वतःचं कल्याण आपण करून घ्यावं प्रपंचात येऊन. हेही इथं स्वामी सांगतायत देमतीला निमित्त करून, की स्वामी म्हणत आहेत की देमती आम्ही सांगतो जेव्हा तुम्ही राहावं, आम्ही सांगतो तेव्हा जावं, असं तुम्ही ऐकायला पाहिजे. मग सरोज म्हणाले काय जाणावे असे देमती, असे जे ऐसे कुष्टियाच्या धर्मी. अहो कुष्टी जसा कुष्टीला होता, कुष्टीचा जो एक व्यक्ती होता त्याप्रमाणे तुम्ही राहावं. मग तिला समजलं नाही त्या हेतू, म्हणून स्वामी म्हणतात कुष्टियाचा धर्म तिथं निरूपण करतात. म्हणजे कुष्टियाचा दृष्टांत स्वामी तिला निरूपण करतात आणि देव सांगतात की असं असावं देमती की देव माझा मी देवाचा, असा असावं देमती. जसं या कुष्टियाने केलं त्या कुष्टियाच्या दृष्टांत तिला देऊन सांगतात. तो कसा आहे तर एक व्यवहारा म्हणजे एक श्रीमंत व्यक्ती आहे की ज्याच्याकडं काहीतरी फार मोठी संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे. जसं की त्याच्याकडं कंपनी आहे समजा, की त्याच्याकडं भरपूर पैसे येतात. की एखादा व्यक्ती नोकरीला आहे, एखादा व्यक्ती घरामधला आपला काहीतरी काम करतो आहे, शेतीचं काम असेल, मोठा व्यवहार करत असेल आणि त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. मग तो व्यवहार आहे. पण तो व्यवहार ज्या वेळेस तो पैसे आणतो, पैसे कमवतो, त्यावेळेस त्याच्या घरी त्याचा जो काही परिवार आहे, भाऊ बहन वगैरे असतील, त्याची पत्नी असेल, मुलं बाळ असतील, हे सर्व त्याला मान देऊन पुकार करतात आणि मान देतात. आप्पा वगैरे वगैरे काय नसेल ते. आणि तो येत नाही तोपर्यंत ते सर्व लोक बसलेले असतात, कधी जेवण करत नाही. ते आल्याशिवाय जेवण करत नाही. ते आलं म्हणजे त्याला मान देतात. तर हा मान त्याच्या कशासाठी आहे तर स्वार्थपणामुळे. म्हणजे इथं परमेश्वर सांगतायत की बाबा रे, हा जो व्यक्ती हा व्यवहार आहे, कमाई करतो आहे, म्हणून त्याच्यासाठी हे लोक उपाशी राहून त्याची वाट पाहतात, त्याला मान देतात, सन्मान देतात. परंतु त्यालाही कंपनीमध्ये जिथं लोक जातात तेही मान सन्मान देत होते, इकडेही मान सन्मान देतात. का म्हणून त्याच्याकडं धनसंपत्ती होती, व्यवहार होता, मोठा होता. परंतु त्याला काही काळानंतर कर्मानुसार त्याला कुष्ठरोग झाला. आता कुष्ठरोग झाल्यामुळे ते कुष्ठ थोडं वाढत गेलं आणि वाढत गेल्यामुळे ते जे काही ज्याची काही कंपनीचे लोक राहत होते तेही त्याला तिरस्कार करायला लागले. म्हणून तो आता घरी राहायला लागला. आता घरी राहिल्यानंतर त्याच्याकडे जी काही प्रॉपर्टी संपत्ती होती तिथं तशीच राहिली. परंतु ते लोक आता त्याला दुरावा करतायत. त्यानंतर घरचा परिवारमध्ये त्याला राहायला लागला. घरीच राहिल्यामुळं त्याला कुष्ठ वाढायला लागलं. म्हणून त्याच्या ठिकाणी त्याची काही पोरं असतील, काय असतील, ते सर्व आपली थोडी सून वगैरे असेल, मुलं असतील, ते सर्व त्याची सेवा करायला लागले. थोडी सेवा ते करतायत. पण काही दिवसानंतर ते सुद्धा कंटाळायला लागलेले आहेत. आणि काही काळानंतर पत्नी त्याची सेवा करायला लागली. पत्नीही जास्त सेवा करायला लागली, जास्त दिवस झाले. परंतु त्याचा कुष्ठरोग मात्र काही बरा होईना. तो इतका वाढायला लागला, इतका वाढतोय तो कुष्ठरोग की तो वास यायला लागला. त्याच्या हातामध्ये सडलेले बोटं वगैरे सडायला लागले, हात सडायला लागले. आणि अशी अवस्था पाहून ती पत्नीसुद्धा कंटाळते आणि त्याला सर्व जो परिवार त्याला प्रेम करत होता, त्याची वाट पाहत होते, एकत्र जेवत होते, एकत्र त्याला सन्मान देत होते, सर्व ठिकाणी त्याला समाजात सन्मान होता, त्याच व्यक्तीला आता ते काय करतायत, बाहेर काढतायत. गोठ्यामध्ये त्याला बाहेर काढलं आणि गोठ्याला एका कोपऱ्यामध्ये त्याला ठेवून दिलं आणि त्या ठिकाणी त्याला टायमावर पाणी वगैरे काय असेल नसेल ते द्यायला लागले. परंतु जे पाणी वगैरे जेवण खावण द्यायला जात होते ते सुद्धा काही दिवसानंतर कंटाळा यायला लागला, तिथं वास यायला लागला. त्याचा तसा दुःख आजार होता आणि त्याच्यामुळे त्याला कोणी साथ द्यायला तयार नाही.
आणि त्यावेळेस सर्व कमी झाले आणि नातेगोते ते पाहायला आले की असा रोग झाला, असा रोग झाला, मोठा माणूस होता बुवा, पाहून येऊ. पाहून आल्यानंतर त्याचे रोग पाहतात, त्याची अवस्था पाहतात आणि त्यावेळेस ते सर्वजण म्हणतात की आता मरण येईल तर बरं होईल, असं जिवंत राहून काय उपयोग आहे, असं ते सर्व नातेगोते म्हणायला लागतात. नंतर घरचे सुद्धा म्हणतात मरकोडी मरे सोयरी धायरी त्याला खंत करतात आणि बाप भाऊसुद्धा त्याला खंती करतात की थुंकी करतात, थुकतात आणि त्याचे पुत्रसुद्धा त्याला म्हणतात की केव्हा मरेल, मरकोडी मरकोडी केव्हा मरेल, आता मरायला पाहिजे. ब्राह्मणीसुद्धा खंती करते, त्याची पत्नीसुद्धा खंती करायला लागले. बाहेरही बैसू देत नाही, त्याला कुठं जाऊ देत नाही, कुठं फिरायला जाऊ देत नाही, सगासाईमध्ये नाही, त्याला एका कोपऱ्यामध्ये डांबून ठेवले आणि म्हणतात मरून जा मरून जा असं म्हणायला लागले. आणि मग त्यावेळेस त्याला वाटलं की अरे माझ्याकडं ज्यावेळेस संपत्ती चांगली होती, माझे शरीर चांगलं होतं, मी जेव्हा कमाई करत होतो त्यावेळी माझ्याकडे भरपूर पैसे होते आणि त्या पैसे भरपूर आल्यामुळं मला लोक मान सन्मान देत होते, मला माझा परिवार आप्पा काका भाऊ असे चांगले म्हणत होते आणि आज ते सर्वजण मला मरायला सांगतायत. आता त्याला कळालं की माझं कोणी कुणाचं नसतं, या जगामध्ये सर्व स्वार्थपर जीवन आहे, कोणी कुणाचं नसतं, शेवटी कोणी कुणाचं नसतं, असं त्याला दुःख वाटलं. त्याला दुःख वाटलं की मी आजपर्यंत एवढं केलं, मला काही प्राप्त झाले नाही, यांच्याकरता मी काबाड कष्ट केलं, राबलो, दिवस रात्र एक केला आणि एवढी संपत्ती जमवली, परंतु मला अंतसमयी माझा असा कर्माचा दोष असल्यामुळं, मला रोग आल्यामुळं मला कोणीही माझं करायला तयार नाही, तर यांच्याकरता मी जीवन घातलं. एवढ्या दिवस जर मी परमेश्वर जोडला असता, मी जर परमेश्वर मला प्राप्त करून गेला असता तर ते बरं झालं असतं. म्हणून तो शेवट का होईना, शरीरही गेलं, वयही गेलं, सर्व गेलं, आता महारोगाने ग्रासलो तरी तो तिथं उबगला आणि उबगले गेल्यामुळे तो गावाबाहेर दुबडेश्वराचे देऊळ, म्हणजे गावाबाहेर जे काही शेवट दुबडे जे जीव असतात मनुष्य, त्यांच्या ठिकाणी मंदिर बांधलेलं होतं. दुबडेश्वर म्हणून एक शंकराचं मंदिर तिथं बांधलेलं होतं आणि तिथं तो गावाबाहेर गेला आणि तो रात्रीच चालला गेला आणि तिथं गेल्यानंतर त्या देवतेच्या मंदिराजवळ जाऊन काय म्हणतो, देव माझा मी तुझा, तू माझा आणि मी तुझा आहे, आजपासून मी आता शुद्धीवर आलो आहे, मी जेवढं काही केलं त्याच्यावर मला काही मिळालं नाही, मी खाली आलो आणि खाली जाणार आहे आणि मला एवढं काबाड कष्ट मी ज्यांच्यासाठी केलं मला कोणीही माझं नाही आहे, म्हणून देवा तू माझा आणि मी तुझा आहे, असं म्हणून त्या मंदिराच्या जवळ उंबराजवळ जाऊन तो झोपून गेला. आता पहाट झाली, सकाळ झाली, ते लोक तिथं दर्शनाला येत होते. हळूहळू तो म्हणायला लागला, हळूहळू लोकांनी पाहिलं आणि लोकांनी पाहिल्यानंतर ते चर्चा करायला लागले की हा असा व्यवहारिक आहे, मोठा व्यक्ती आहे आणि या घरचा आहे आणि असं म्हणून त्याच्या घरी त्याला सांगायला जात आहेत. आणि त्यावेळेस ते लोक भीतीच्या पोटी काय यांना करायचं हे वाटलं, दुःख वाटलं, म्हणून याला काही वाईट बोलत होते, म्हणून आज चालला गेला असं लोक बोलतील, याचं करायचं लोकांना नेट लागलं म्हणून हे बोलत असतील असं म्हणून घाबरून, समाजाच्या घाबरामुळे हे गेलेले आहेत, त्यांच्या ठिकाणी त्याची प्रीती नाही राहिलेली, परंतु समाज काय म्हणेल म्हणून ते त्याला घ्यायला जातात नाईलाज. आणि म्हणून घ्यायला जातानंतर त्याला सांगतात की चला घरी चला. मग तो म्हणतो की मी आजपर्यंत मी तुमचा होतो, आता मी तुमचा नाही, तुम्ही माझा नवा, मी तुमचा नाही आहे, म्हणून तो कोणाचं ऐकत नाही आणि तो तिथं राहतो. हे बी कंटाळून घरी येतात आणि नंतर मग ते जे काही दुबडेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी जे दुबडेश्वराची भक्ती करणारे दुबडे लोक होते त्यांना पाहिलं आणि मोठा व्यक्ती असल्यामुळे त्यांनी काय केलं, त्याला पाण्याचा करवंटा भरून दिला आणि तिथं हातापायाचे थापे झालेले होते, तो असं पाणी पित होता, असं स्वामींनीसुद्धा श्रीकराचा अनुकार करून दाखवला त्या देमाईसाला. आणि म्हणून असं पाणी पित होता, त्याला अन्नदान पुरवलं आणि पाणीसुद्धा पुरवलं आणि आणि काही दिवसानंतर तो तिथंच मरून गेला. आणि मरून गेल्यानंतर एवढं म्हटलं होता तो की देव माझा मी देवाचा, आणि एवढं म्हटल्यामुळे त्या देवतेही ती प्रसन्न झाली आणि देवतेने आपलं फळसुद्धा दिलं आणि अशा प्रकारे त्याला दृष्टफळ पुरवलं, अदृष्टफळ फळसुद्धा दिलं एवढं म्हणल्यामुळं. म्हणून स्वामी म्हणतात देमतीला की देमती असं जर एवढं याने म्हटलं, एवढं जर त्याला दिलेलं आहे तर तुम्हीसुद्धा सर्व जरी प्रपंचात तुम्हाला एवढा सोडलेला आहे तर तुम्ही उपकार केला नाही तर तुम्ही ईश्वर प्राप्त व्हा म्हणून सोडावा आणि देव माझा मी देवाचा असं तरी म्हणून राहता शेवटी. तर असं त्या देवाला इथं सांगायचं होतं. मग देमाईसा आपलं जे काही चुकलेलं होतं ते मान्य करते आणि म्हणून स्वामींना विचारते की जीजी मी काय करायला पाहिजे, आता अनुसरायला पाहिजे. आणि मग अन्नवस्त्र कसं, मन देव म्हणतात की
मा येसना परमेश्वर आहे ना, तो काही तुम्हाला देईल, तो कुठं कमी पडू देणार आहे का, असं तिथं विश्वास देतात. आणि अशा प्रकारे या लीळेद्वारे सांगतात की नामस्मरण जर तुम्ही सतत करत राहिले तर नामस्मरण केल्यामुळं अनुसरणाचा सुद्धा योग येतो. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जेव्हा बुद्धी होईल, जेव्हा आपण नामस्मरण करताना परमेश्वरावर प्रेम करू, बोध झाला, ज्ञान झालं, ज्या दिवशी तुम्ही वासनिक बनणार, तळमळ तुम्हाला निर्माण होईल, त्यावेळेस तुम्ही अनुसरणाचा प्रयत्न करणार. त्यावेळेस तुम्हाला ही जी गोष्ट आहे, ही कथा आहे, ही तुम्हाला अनुभवायला येईल की कुणी कुणाचं नसतं, संबंधी नातेगोते कुणी कुणाचं नसतं, हे सर्व आपल्याला नरकाला घेऊन जातात. म्हणून परमेश्वराला अनुसरायलाच पाहिजे, परमेश्वराला आपलं जीवन द्यायलाच पाहिजे आणि त्याच वेळेस आपण परमेश्वर प्राप्त करू शकतो. म्हणून इथं देमाईसाच्या कृष्टीधर्म निरूपण ह्या लीळेवरून इथं स्वामींनी संबोधित केलेलं आहे की जीवानं त्याग करायला पाहिजे. म्हणून नामस्मरणाने ईश्वराला अनुसरण्याचा योगसुद्धा येतो. म्हणून या नामस्मरणाचा एवढा मोठा प्रताप आहे. हे नामस्मरण केल्यामुळे परमेश्वरसुद्धा आपल्याला सहकार्य करतात आणि अनुसरण्याची इच्छा झाली, कोणी अडथळा निर्माण होतो, तो अडथळासुद्धा दूर करतात आणि म्हणून जीवाला अनुसरण्याचा योगही आणून देतात. असं या नामे अनुसरण या तिसरा लाभसुद्धा नामस्मरणाने होत असतो. तर अशा प्रकारे आपण तिसरा लाभ आज ऐकलेला आहे. पुढचा लाभ आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.